संस्थेला जी नोटीस बजावलेली आहे, मला असं वाटतं की उद्योग भौगोलिक संस्था त्याचं उत्तर जिल्हा उद्योग केंद्राला देईल. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्योग भवन ही जी सहकारी औद्योगिक संस्था आहे ही काही आजची नाही, ही 1980च्या दशकातली संस्था आहे आणि जवळपास 4 दशकाहून अधिक कालावधी आता ओलांडलाय. त्यामुळं नेमकं आज कुठला प्रश्न उद्भवला आहे या संदर्भामध्ये आता जिल्हा स्तरावर शहर स्तरावर चर्चा होईल आणि या कायदेशीर मार्ग हा काढण्याचा प्रयत्न असेल. त्या पत्रामुळे सर इकडे जे व्यावसायिक आहेत ते संभ्रमात आहेत आणि तिचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालंय. नाही, व्यावसायिकांना की घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण जे व्यावसायिक आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करतायत. समजा ज्या परवानग्या त्यांना आजवर मिळाल्या त्या शासन स्तरावरच मिळालेल्या आहेत, त्या राज्य सरकारने दिल्या असतील, त्या महानगरपालिकेने दिल्या असतील. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यात मुलात जाणं आवश्यक आहे. एखादी अनियमितता जिथं असेल, एखाद्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. मूळ मुद्दा असा आहे की जे पोट भावने गुरु आहेत म्हणजे बुक सेंटर आहे, शरद सेंटर आहे, ते परेशान आहे. पण जे 63 प्लॉट धारक आहे ते कुठेही त्यांचं मत सांगत नाहीत. संस्था त्याच्याबद्दलचं जी नोटीस संस्थेला आली ती संस्था त्याचं मत मांडत नाहीये. त्यांनी फक्त सर्वसामान्य व्यावसायिक झाला. संस्थेला जी नोटीस आली संस्था त्याचं उत्तर जिल्हा उद्योग केंद्रात साधारणतः मला असं वाटतं त्यांना नावापुरतं दिलं असतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही भूमिका आहे की इथं ज्या काही अडचणी आहेत किंवा जे प्रश्न आज उद्भवलेले आहेत ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला कशी सोडले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार. आरोप असा होता की ज्या कारणासाठी ही सगळी जमीन अवघेण करण्यात आली होती त्या पद्धतीचे उद्योग या ठिकाणी उभारले नाहीत, पण तेच उद्योग उभारले आणि त्यातून हा सगळा पेच निर्माण झाल्याचं बोललं जातं. ही क्षण आहे की ही संस्था या संस्थेला सुरुवातीला उत्पादनासाठी हे फुकट देण्यात आले होते, पण आता ते 80च्या दशकामध्ये देण्यात आले होते. त्याच्यानंतर उद्योग याची परिभाषा सुद्धा बदलली. आता शहराच्या हद्दीमध्ये सुद्धा कुठले उद्योग सुरू असावे किंवा नसावे याचे सुद्धा नियम आता अलीकडे आलेले. त्यामुळं मला असं वाटतं की एखाद्या व्यावसायिकाला किंवा व्यवसायाला जर परवानगी मिळाली असेल त्या परवानगीच्या आधाराने तो व्यवसाय किंवा पेशा इथं सुरू असेल तर मला असं वाटतं की व्यवसाय करताना पेशा करताना त्याच्यामध्ये त्यांचा फारसा दोष आहे असं मी मानत नाही. आणि समजा शासनाला किंवा उद्योग विभागाला एखादी तक्रार आली असेल आणि त्या तक्रारीचं निराकरण ते करणार असतील तर संस्था त्यांना उत्तर देईल. सर या भूखंडामध्ये ज्यावेळेस लेआउट पडत होतं त्यावेळेस ग्रीन बेल्ट आरक्षित करण्यात आलं होतं, पण ग्रीन बेल्ट आता नाही, त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. नाही, मी आपल्याला म्हणजे एवढंच सांगू इच्छितो की असं काही झालं असेल तर लातूर शहर महानगरपालिका जी इथं प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्यात ते लक्ष घालतील आणि ग्रीन स्पेस किंवा ॲमिनिटी स्पेस जो शहराचा हक्क आहे तो शहराला मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही मागे राहणार नाही. जी चिंतन बैठक तुम्ही बोलवली आहे काय आता होणार आहे व्यापाऱ्यांना इथल्या मला इथल्या घटकांचं ऐकून घ्यायचंय. त्यासाठी मी सगळे सहकारी आज आलेले आहोत. मी पेपर कुठली प्रकरण ते जुलैही आहे त्याच्या धागे वगैरे लातूरपर्यंत आले हेच धक्कादायक आहे. या धक्क्यातून अनेक जण सावरलेले नाही, पण मी माझ्या सामाजिक माध्यमांवर जे मत केलं तिथेही म्हटलं एखाद्याला जर गुन्हा केला तर समाज गुन्हेगार होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की
सगळ्यांनाच त्या चष्म्यात जर आपल्याला आपण पाहायला सुरुवात केली तर ते थोडंसं अन्यायकारक होतं. लातूर सायकल, लातूरचं हे जे काही वैशिष्ट्य आहे किंवा गुणधर्म आहे तो अशा एका म्हणजे अडचणी होतं किंवा एखाद्या अशा कृत्यात त्याची हानी होणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांना घ्यायची. पण लातूर पॅटर्न हा अनेक शिक्षण संस्थांनी डेव्हलप केला आहे. हा ट्युशनचा पॅटर्न होता, त्या पॅटर्न मधला असा प्रकार झाला आणि त्याला लातूर पॅटर्नशी जोडलं जात आहे. हे मोठं दुर्दैव आहे. त्याबद्दल काय सांगा? लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि लातूरमध्ये महाविद्यालयाने हे यश सुरुवातीला संपादन केलं आणि त्याच्यानंतर मग शिकवणे या सुद्धा या ठिकाणी सुरू झाल्या. म्हणजे अगदी शालांत विद्यार्थी यांच्या सुद्धा शिकवण्या इथे घेतल्या जातात आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याही शिकवण्या इथे घेतल्या जातात. लातूर आता कोटा अशी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली होती आणि मला लातूरचा पॅटर्नचा अभिमान आहे कारण देशातल्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत तिथं जितक्या संख्येनं लातूर विद्यार्थी उत्तीर्ण होतात तितक्या संख्येनं देशातल्या कुठल्याही शहरात विद्यार्थी उत्तीर्ण होत नाही. मला असं वाटतं की लातूरचं आणि आज त्याला दृष्ट लागते हे थोडंसं वेदनादायी आहे. त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी आज आम्ही या कारणांमुळे की जी कारण त्याला कारणीभूत ठरतायत ज्या गोष्टी त्याचा काही त्याच्यावर काही विचार करावे लागतील की नाही, त्याच्यावर काही विचार करावा लागणार आहे की नाही. याच्यामध्ये पेपर फुटी होतं. आता देशामध्ये दुर्दैव या व्यवस्थेमध्ये कुठं काय बिघाड झालाय मला माहिती नाही पण अनेक पेपर फुटले. त्यात मला काही राजकीय टिप्पणी करायची पण मला असं वाटतं पेपर फुटी प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थी पालक यांच्यासाठी तर हे जीवघेणं आहे आणि म्हणून सरकार याच्यामध्ये आणखी कडक पावलं कशी उचलता येईल किंवा ज्या व्यवस्था आजपर्यंत त्यांनी राबवल्या त्यात सुद्धा त्रुटी आहे. त्या त्रुटी आपल्याला कशा बाजूला सांगता येतील यासाठी सुद्धा म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारबरोबर काम करायला तयार आहोत. राजकारण घुसले असं वाटतं का तुम्हाला? ते मला असं वाटतं ज्यांना राजकारण करायचं त्यांनी करावं पण प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण केलंच पाहिजे. त्या परिवाराचा साथ देणं संपवलं असं सांगता जय व्यासपीठावर, त्यामुळे ते तुमच्याशी जास्त कनेक्ट आहेत असं भास होतोय. त्याबद्दल काय म्हणा? तुमचं नाव गावकरांची लातूरमध्ये कोणाच ओळख नाही आणि एखाद्या निवडणुकीमध्ये जेव्हा बुद्धिबळाचा मेळावा होतो त्या मेळाव्यामध्ये एखाद्यानं वक्तव्य करणं काही वर्षापूर्वी आणि त्या वक्तव्याला आता या घटकेला ज्या घटना घडतायत त्याच्याशी जोडणं मला असं वाटतं याच्यावर काही याच भागामध्ये ज्या ठिकाणी 10 फुटाचा रोड आहे त्या ठिकाणी 5 ते 6 मजलीची बांधकामं झाली जिथं की FSI चा नियम पाळला जात नाही. महानगरपालिकेने घालून दिलेले नियम मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर इथे आहेत आपल्याकडे, उपमहापौर इथे आहेत, खासदार महोदय इथे आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी महापौर लातूरमध्ये कुठेही बेकायदेशीर बांधकाम यावर आळा घालण्यासाठी आम्ही